नमस्कार, विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या केसांच्या जेवढ्या समस्या असतील मित्रांनो तेवढ्या समस्या कमी करण्याची ताकद एक प्रकारच्या तेलामध्ये असते। हे तेल कुठल्याही बाजारामध्ये मिळत नाही, तर ते आपल्याला घरी बनवावं लागतं। मग तुमच्या केसांच्या कुठल्याही समस्या असू द्या, केसांसंबंधित सर्व समस्या या एका तेलाने बऱ्या होतात। जुन्या काळामध्ये किंवा आपण जे राजे महाराजे असायचे त्यांचे केस, त्यांच्या राणींचे जे केस असायचे ते खूप लांब सडक असायचे आणि त्यांच्या केसांचं जे आरोग्य आहे ते देखील उत्तम असायचं। त्याचं कारण मित्रांनो म्हणजे जे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते तेल। मला कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी विचारलं, विशेषतः महिलांनी विचारलं की सर केस गळतायत, केसामध्ये कोंडा झाला आहे, केस विरळ होत चाललेत, केस वाढत नाहीयेत, केस एकदम कमकुवत झाले आहेत, मजबूत करण्यासाठी उपाय सांगा। म्हणजे केसांच्या जेवढ्या समस्या असतील मित्रांनो त्या सर्व समस्या बरी करण्याची ताकद या प्रकारच्या तेलामध्ये असते आणि हे तेल कुठल्याही प्रकारच्या बाजारामध्ये मिळत नाही। जनरली आपण केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण एक बाजारात मिळणारं तेल वापरत असतो, खोबरेल तेल। त्या खोबरेल तेलामध्ये एक 4 ते 5 वस्तू जर आपण विशिष्ट प्रमाणात मिक्स केल्या मित्रांनो आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कृतीने व्यवस्थित नीट बनवलं तर तुमच्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या 100% दूर होणार म्हणजे होणार। कारण हे तेल मी स्वतः वापरतो, तेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। ते संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी किंवा आपल्या केसांच्या ज्या समस्या आहेत ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ असा आहे की ज्या आपल्या केसांच्या विविध समस्या असतात त्या सर्व समस्या एका तेलाने आपल्याला मुळासकट दूर करता येतात। तर ते तेल आज आपण कसं तयार करायचं, त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आपल्याला सर्वात आधी पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक खोबरेल तेल। कुठल्याही प्रकारचं, फक्त ते शुद्ध असावं, नारळाचं तेल असावं जे आपण दररोज आपल्या डोक्याला लावतो। तर या तेलामध्ये आपल्याला जवळजवळ 4 ते 5 प्रकारच्या अशा वस्तू मिक्स करायच्या आहेत की त्यामुळे आपल्या ज्या केसांच्या समस्या आहेत त्या सर्व प्रकारे दूर होणार आहे। तर मित्रांनो सुरू करूया की या तेलामध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं आहे। तर मित्रांनो असं तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 पानं, जास्वंदाची पानं लागणार आहेत, त्यानंतर तुळशीची 5 ते 6 पानं लागणार आहेत, एक मेणाचा तुकडा लागणार आहे, आवळा पावडर पण लागणार आहे आणि ब्राह्मी पावडर देखील लागणार आहे। या सर्व वस्तूंचा योग्य प्रकारे वापर करून आपण हे आयुर्वेदिक तेल तयार करणार आहोत। त्या तेलाचा इतका जबरदस्त फायदा आहे की जेव्हा तुम्ही ते तेल तयार करणार आणि त्याचा वापर करायला लागणार तर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच मित्रांनो फरक दिसेल। चला तर मित्रांनो आपण ते तेल तयार करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिल्यांदा आपण जास्वंदाची पानं मध्यम वयाची 3 ते 4 घेऊन ठेवायची ताजी। त्याचप्रमाणे तुळशीची देखील मध्यम वयाची पानं आपण घेऊन ठेवायची आहेत। बाजारामध्ये मिळणारी आवळा पावडर सुद्धा आपल्याला लागणार आहे। ती आवळा पावडर एका वाटीमध्ये काढून ठेवायची आहे। आवळा पावडर प्रमाणेच ब्राह्मी पावडर देखील बाजारामध्ये उपलब्ध असते, ती आपण घेऊन यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला एक मेणाचा 20 ते 30 ग्रॅमचा तुकडा आपल्याला साधारणतः लागणार आहे। त्यानंतर जे आपण दररोज वापरतो कुठल्याही प्रकारचं खोबरेल तेल। तर मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे, पहिल्यांदा लोखंडाची कढई घेऊन त्यामध्ये जे खोबरेल तेल आपण वापरतो ते गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर ब्राह्मी पावडर आणि आवळा पावडर याच्या 2-2 चम्मच एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहेत।
कारण त्याचा वापर आपल्याला लगेच करायचा आहे म्हणून. अशा प्रकारे वाटीमध्ये आपण काढून ठेवूयात. तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण जास्वंदाची पानं आणली होती, जास्वंदाची पानं आणि तुळशीची पानं त्या तेलामध्ये टाकून द्यायची आहेत. थोड्या वेळानंतर ते जास्वंदाची पानं आणि तुळशीची पानं टाकल्यामुळे तेलाला असा फेस येईल आणि तेलाचा जो रंग आहे मित्रांनो तो देखील बदलेल. त्यानंतर आपलं जे मेण होतं त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्या तेलामध्ये टाकायचे आहेत. अशा प्रकारे ते मेण त्यामध्ये टाकायचं आहे आणि चम्मचने ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. ढवळताना तेल आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घ्या. एक 15 ते 20 मिनटं तेल तापवल्यानंतर त्याच्यातलं जे मेण आहे मित्रांनो ते नाहीसे होईल आणि 15 ते 20 मिनिटांनी गॅस बंद करून थंड झाल्यानंतर ते तेल गाळणीने किंवा कापडाने व्यवस्थित गाळून घ्या आणि आपण जे नियमित तेल म्हणजे वापरणार आहोत ती जी बॉटल होती तिच्यामध्ये भरून घ्या. अशा प्रकारे ते तेल गाळून आपल्या रेग्युलर जी बॉटल होती तिच्यामध्येच भरून घ्या आणि दररोज आपण याचा वापर करायचा आहे. जर तुम्ही रेग्युलर मित्रांनो याचा वापर केला तर साधारणतः पहिल्या आठवड्यामध्येच तुमच्या केसांच्या ज्या समस्या होत्या त्या बऱ्यापैकी दूर झालेल्या असतील. असा हा अत्यंत केसांवर गुणकारी उपाय आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.